आणि थरारक खेळ अनुभवायला सज्ज व्हा. डिसलाईक केला? मग धैर्यांना जर डिसलाईकच करायचा होता व्हिडिओ, तर मग आधी लाईकच कशाला करायचा? हा सगळा कुस्तीचा घाट ते का घालतायत माहितीये ना? आणि तसं जर का झालं ना तर शाळा उभारण्यासाठी त्या 6च्या 6 जागा त्यांना मिळतील. आणि म्हणून हे सामने आपल्याला होऊ द्यायचे नाहीयेत. आई अगं, आपण कशाला यात लक्ष घालत बसायचं? कुस्तीचे सामने ठेवून असे किती पैसे कमवणार आहेत ते? शाळा काय अशा उभ्या राहतात काय? जाऊ दे, सोड तो विषय. हे बघ, तू जे करतेस ना ते परफेक्ट आहे आणि आय एम डॅम शुअर तुला त्यात सक्सेस नक्की मिळणार. आता फोन पण उचलायचा नाही. काय काही बोलायचंय का? नाही. एवढे मिस कॉल, व्हॉइस मेसेज पण. जर डिसलाईकच करायचा होता व्हिडिओ, तर मग आधी लाईकच कशाला करायचा? एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलो तर दुसरा ताण होऊन बसलाय. आता यांची समजूत कशी काढायची? शक्य आहे दादा. त्या थैरेनं ना गंडवलंय आपल्याला. मी बघितलं होतं रे, त्यांना लाईक केलं होतं. भास्कर, मला माहिती रे, त्या धैर्यानं का नाही मधल्या मध्ये काहीतरी घोळा घातला. हा धैर्य पण ना आज पोपटच केला माझा. भास्कर, अरे जाऊ दे ना, सोड ना, मरू दे तिकडे. तू फक्त आता एका महत्वाच्या गोष्टीवर फोकस कर. कुठल्या? कुस्तीचा डाव सुरू होण्याच्या आधीच आपण त्याला चित करायचं. लक्षात ठेव, एकदा का त्या थेरड्याचा डाव पडला, आपला भाव आईच्या नजरेत वाढला.
धैर्य, हाय. कुठं निघालास? आपल्याला एका विषयावर चर्चा करायची कॉलेजमध्ये जाऊन, माहितीये ना? हो, पण एक छोटस काम आहे माझं, तेवढं उरकून डायरेक्ट ऑफिसला पोहोचतो की मी. कसलंही छोटं किंवा मोठं काम करायला आत्ता जायचं नाही. मी कालच सांगितलं होतं तुला. त्यामुळे हो आई, येतो मी. काम उरकून वेळेत पोहोचतो. हा सांगितलं ना नाही म्हणून. आई अगं पण काही ऐकून घेणार नाहीये मी. तू माझ्यासोबत कॉलेजला येतोयस. आई, अगं पण ठीक आहे. एक कॉल करून आलो की तोही नको करू. काय गरज होती व्हिडिओ डिसलाईक करायची? अवे अगं फोन वाजतोय. जावे. सगळे अहो फोन उचला. निदान मला काय बोलायचंय ते ऐकून तरी घ्या की. अवे अरे फोन वाजतोय. अवे